होतंय की नरेंद्र मोदी जरी देशाचा प्रधानमंत्री असला तरी तो आरएसएसचा नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यामुळे तो ओबीसीचा प्रतिनिधी नाही. झालं कायद्यानं. हा जो कार्यक्रम आज सुरू होत आहे, अंकल सोनवणे यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं फार लांब बोलणार नाही, पण काही गोष्टी आपल्या समोर विचारार्थ मांडणार आहे. पहिली बाब अशी की सुरुवातीपासून तर बाबांपर्यंत जे काही त्यांनी किंवा सर्व वक्त्यांनी या ठिकाणी ज्या बाबी मांडल्या, त्यामध्ये आपल्या समोर प्रश्न आहेत. ते प्रश्न भारतीय स्तरावरील, राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न आहेत. ते प्रश्न छोटे नाहीत आणि ते प्रश्न श्रीलंकेमध्ये जे काही चालू आहे त्याच्यामुळे उग्र स्वरूपामध्ये कंपॅरेटिव्हली आपल्या समोर येताना दिसत आहे की जे श्रीलंकेमध्ये झालं ते भारतामध्ये सुद्धा होईल का. कारण जागतिक स्तरावर जे मापदंड चालवले जात आहेत त्याच्यामध्ये आपला देश अनेक आघाड्यावर श्रीलंकेच्या खाली जरी नसला तरी तो काय फार जास्त बरोबरीनं नाही. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की फारशी आपली काही चांगली स्थिती नाही. आणि मग ह्या सर्व बाबी जर आपण बघितल्या तर आपल्या समोरचे जे अनेक प्रश्न आहेत, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि वक्तव्य देणाऱ्या वक्त्यांच्या माध्यमातून ज्या काही बाबी आलेल्या आहेत, त्यामध्ये जर आपल्याला बदल घडवून आणायचा असेल, प्रश्न आहेत ते राज्य स्तरावरचे, राष्ट्रीय स्तरावरचे मोठे मोठे प्रश्न आहेत. मग ते जे काही प्रश्न आपल्या समोर आहेत त्या अनुषंगाने जर आपल्याला बदल घडवायचा असेल, कारण आपली भूमिका बदल घडवण्याची आहे, आपली भूमिका परिवर्तनाची आहे, आपल्याला बदल घडवायचा आहे. पण तो बदल कशाने घडेल? सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर त्या सर्व प्रश्नांना गृहीत धरून आपल्याला जर बदल घडवायचा असेल तो कशाने घडेल? हा खरा सर्वात मोठा प्रश्न आहे की तो बदल घडेल कशाला, आपल्याला कसा घडवून आणता येईल. तर माझं हे उत्तर आहे, संघटित शक्तीच्या बळावर ते घडवता येते. त्याचं उत्तर जे आहे, जेवढे काही वक्त्यांनी ज्या काही बाबी मांडल्या, जे प्रश्न मांडले, जे काही प्रश्न आपल्या समोर आज राष्ट्रीय स्तरावर उपस्थित होत आहेत, त्या सर्वांमध्ये बदल घडवून आणायचा ही जर आपली भूमिका असेल तो बदल संघटित शक्तीच्या बळावरच घडवून आणता येऊ शकतो. आणि संघटित शक्तीच्या बळावरच जर समजा आपल्याला तो बदल घडवून आणता येऊ शकत असेल तर मग प्रश्न आहे कोणता? तशी संघटित शक्ती आपल्याजवळ आहे का? जो बदल आपल्याला घडवायचा आहे त्यासाठीची संघटित शक्ती आपल्याजवळ आहे का? हा खरा प्रश्न आहे. आणि तशी उदाहरण म्हणजे आता तुम्हाला हीच गोष्ट तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं जर वस्तुस्थिती निदर्शक स्वरूपामध्ये जर मांडायची झाली
तर RSSच्या लोकांजवळ जी संघटित शक्ती आहे त्या संघटित शक्तीच्या बळावर त्यांनी देशावर कब्जा केला. ठीक आहे, सहजासहजी आता काल परवा त्यांनी जे तेलंगणामध्ये जे त्यांचं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये ते असं जाहीरपणे बोलले की 30-35 वर्ष आम्ही सोडणार नाही. मला वाटतं तुम्ही बातमी वाचलेली दिसत नाही. 30-35 वर्ष काही सोडणार नाही. मग कुठल्या तरी आधारावर बोलत असते ना ते. काँग्रेसच्या पाठीमागे काँग्रेसचं संघटन आहे राष्ट्रीय स्तरावर, परंतु भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे एक संघटन नाही, दोन आहे. एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा RSS. किती लोकांना हे कळतंय? हे जे मायक्रो अनालिसिस मी तुम्हाला सांगून राहिले की काँग्रेस जवळ एक राष्ट्रीय स्तरावरचं संघटन आहे, परंतु भाजपाजवळ एकच संघटन नाही, दोन आहे. आणि तेही दोन राष्ट्रीय स्तरावरचं संघटन त्यांच्याजवळ आहे. संघटित शक्ती दोन आहे. दोन संघटित शक्ती एकत्र येऊन निवडणुका लढतात. म्हणजे मोठा बदल जर आपल्याला घडवायचा असेल, जे काही सध्याची परिस्थिती आपल्या समोर आहे त्यामध्ये जर बदल घडवायचा असेल तर संघटित शक्ती पाहिजे. संघटित शक्ती नसेल तर आपल्या समोर एक मार्ग आहे. आपल्याला ते लोक इनडायरेक्टली असं सांगतात सरेंडर व्हा. म्हणजे एक दुसरा पर्याय आहे त्यांनी मांडलेला की एक तर तुम्हाला हे परिवर्तन घडवायचं असेल तर तुमच्याजवळ संघटित शक्ती हवी, आणि तसं जर नसेल तुमच्याजवळ तर तुम्हाला सरेंडर व्हावं लागेल. तुम्ही दुसरा एक महत्वपूर्ण मुद्दा सांगतो तुम्हाला. सर्वसाधारणपणे दिल्लीच्या केंद्रीय सत्तेमध्ये बीजेपी येण्याच्या अगोदर जास्तीत जास्त 31 या 32% मतावर दिल्लीमधील सत्ता ते लोक काबीज करत होते. काँग्रेसच्या माध्यमातून असं सहसा दिसून येते. आकडे जर समजा इलेक्शन कमिशनच्या डाटा जर आपण अभ्यास केला तर. परंतु बीजेपीची सत्ता जेव्हा आली तेव्हा ती 39 पासून तर 41% 10%चा फरक आहे. काय केलं त्यांनी? महागाई प्रचंड वाढली. डॉलर आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये किंमत मोजून खरेदी करावा लागतो. म्हणजे रुपयाचं अवमूल्यन झालं. रुपयाचं मूल्य फार तळाला गेलंय आजच्या तारखेला. आजची जर बातमी वाचली तर रुपयाची किंमत घटली. त्यामुळे मार्केटमध्ये रुपयाच्या माध्यमातून जी खरेदी करण्याची क्षमता होती ती घटली आपली. आणि हे त्यांचं सरकार चालू असतानाच पण त्यांच्या मतसंख्येमध्ये फरक होत नाही. याच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की हे सर्व विपरीत चालू असताना मतसंख्येमध्ये फरक का पडत नाही? प्रश्न आहे. तो पडायला पाहिजे पण तो पडताना दिसत नाही. निवडणुका झाल्या की लगेच ते निवडून येतात. मोठ्या संख्येने निवडून येतात. म्हणजे 35च्या वरचाच आकडा असतो त्यांना. माझ्याजवळ जे काही इलेक्शन कमिशनचे आकडे आहेत ते 39 पासून 41% आकडे आहेत. बीजेपीची जी सत्ता आहे ती 39 ते 41% आहे. काँग्रेसची दिल्लीमध्ये सत्ता येत असताना ती 30, 31, 32% होती. मग हे आकडे त्यांना 10% जास्त लोकांचं समर्थन मिळतंय. हे कसं मिळतंय? हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. ईव्हीएमचा मुद्दा तर आहेच, पण ईव्हीएम काय करतंय? ईव्हीएम मतसंख्या वाढवण्याचं काम करत नाही आहे. ईव्हीएम जिंकण्यासाठी आहे. ईव्हीएमचा बाबा कशासाठी होतोय? कारण ईव्हीएम ची केस मी सुप्रीम कोर्टामध्ये लढलो. ईव्हीएम ची केस लढून मी जिंकली. त्यामुळे मला जेवढं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये माहित आहे ते भारतामध्ये कोणाला माहित नाही.
त्याच्या सर्व टेक्नॉलॉजीच्या सहित सर्व 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 बाबीच्या बाबतीमध्ये माझ्याजवळ माहिती आहे. तेव्हा ईव्हीएमचा वापर 1000, 2000, 5000 मतांच्या लास्टमध्ये, पण अगोदर जे काही 30, 35, 40% जो काही भाग चालतो, 15 लाख किंवा 20 लाख जर समजा लोकसभेची मतं असतील आणि त्यामध्ये 1% जर मत वाढला तर 20,000 होते, 2% झाला तर 40,000 होते. हे कळतं का मला? 1% मत म्हणजे 20 लाखामध्ये 1% म्हणजे 20,000, म्हणजे 20,000 जिंकला. मग हे करता येते ना, ते हे एवढं ईव्हीएम मध्ये करता येत, एवढं करता येत. पण 30%, 35%, 38%, 39% हे तर त्यांनी दुसऱ्या पद्धतीने उभे केले ना. ती समस्या जी आहे आपल्या समोर, त्याचा मुकाबला कसा करणार? त्याचा मुकाबला करण्याचा एकच मार्ग आपल्याजवळ आहे, तो म्हणजे संघटित शक्ती. आणि ती संघटित शक्ती महाराष्ट्रापुरती उभं करून जमणार नाही. आता महाविकास आघाडीचं उदाहरण म्हणून सांगतो. महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंनी नाही बनवली, महाविकास आघाडी पवार साहेबांनी बनवली. मला वाटतं ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सांगण्याची आवश्यकता नाही. पण फडणवीसांनी गंध लावणाऱ्या मराठ्यांना लावलं की नाही? हे कोणीच बोललं नाही महाराष्ट्रात. पहिला बरोबर हेरलं ते, अरे गंध लावा. आता आपल्या साईडचा माणूस तिकडे कसं गंध लावणार? अरे हा तिकडे नाही, तो आपल्याकडे असायला पाहिजे. नेमका तेवढाच आहे ना, तेवढंच पकडलं त्याला. आता सत्ता सारीची सारी फडणवीसच चालून राहिलं, त्याला काय करत नाही. ते आवाज टीव्हीवर दिसते ते, अरे असं बघा काय म्हणजे त्याला बोलायला सुद्धा समजून झालं काय बोलायचं ते. हे ते टीव्हीवर दिसतंय. पण पवार साहेबांनी मला सांगायचं होतं काय की पवार साहेबांनी महाविकास आघाडी बनवली होती. फडणवीसनं पवार साहेबांना गंडवलं. लक्षात घ्या शब्दप्रयोग काय करता. पवार साहेबांना गंडवलं. थोडा वेळ करता कल्पना करा की पवार साहेब या सक्रिय स्थितीमध्ये येत्या दशकामध्ये अस्तित्वात राहणार नाहीत. त्यांच्या जागी अजित पवार राहतील. अजित पवाराचं फडणवीस काय करणार? हे तर अगोदर त्याला गंडवून टाकलेलं आहे सकाळी 4 वाजता. म्हणजे हा एक भयंकर मोठा प्रयोग आहे की त्यांनी पवारांना गंडवलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता कोणीही शिल्लक त्यांना काउंटर करण्यासाठी कोणी शिल्लक नाही आहे. उदाहरण म्हणून सांगून राहिलो की ते संघटित शक्तीच्या बळावर असं करत आहेत. किती टक्के आहेत ते प्रमाण? 2% आहेत महाराष्ट्रामध्ये. 2% लोक जे आहे, जास्त नाही, हे 3.5% भारतामध्ये आहेत. महाराष्ट्रात 2% आहे. हे आमच्यापेक्षा बाबा सिनियर आहेत. म्हणजे किती सिनियर आहेत? माझं वर्ष 65 चालू आहे, त्यांचं 93 चालू आहे. म्हणजे 28 वर्षापेक्षा मोठे आहे. त्यांच्याजवळ आमच्याजवळ त्यांच्याजवळ माहिती जास्त आहे, त्यांच्याजवळ अनुभव पण जास्त आहे. पण मी काय सांगून राहिलो तो फार महत्वाचा मुद्दा आहे की जो बदल आपल्याला घडवायचा आहे तो महाराष्ट्रामध्ये नाही आहे. प्रश्न महाराष्ट्रातला निर्माण झालेला नाही आहे, प्रश्न देशातला निर्माण झालेला आहे. त्यासाठी देशव्यापी राष्ट्रव्यापी संघटित शक्ती पाहिजे. बहुजन समाज पार्टीचा एक आमदार आग्र्यामध्ये होता. त्यांनी पार्टी बदलून बीजेपीत गेला. बीजेपीत गेल्यावर त्यांच्या बैठकामध्ये जाणं सुरू केलं त्यांनी. त्याच्या अगोदर 8-15 दिवस आमचे लोक त्याच्याकडे गेले होते की तुम्ही बहुजन समाज पार्टीचे नंतर आहात, परंतु आमचे बहुजन समाजाचे आहात म्हणून तुम्ही आम्हाला हे वर्गणी दे. वर्गणी देतला मामसेपच्या लोक आहे नाही वर्गणी. तो गेला अगोदरच म्हणजे बीजेपी मध्ये. तिथल्या बैठकांमध्ये सुरू झाले. तिथल्या बैठकामध्ये काय चर्चा झाली की ज्याला जर बामसेप नसती ना तर आतापर्यंत घटना बदलवून टाकली असते. या बामसेपमुळे नाही तर आतापर्यंत बदलवून टाकले.
या बामसेपमुळे आम्हाला अडथळा आहे. नाही तर आतापर्यंत ही घटना बदलवून टाकली असती. तो आमदार तिथं बसलेला आहे, तिथं ही चर्चा चालू आहे. हा नव्याने गेला तिथं. मग तो आला, घरी आला, हे ऐकल्यावर टेलिफोन केलंय बामसेपच्या लोकांना, अरे या कशासाठी, नाही वर्गणी घेऊन जा. तुम्हाला रिअल उदाहरण म्हणून सांगून राहिलो. आकलून लावलं होतं आमच्या बामसेपच्या लोकांना. एक नाव बसले ना, बीजेपीच्या आतमध्ये गेला, तिकडं घटना महत्वाची चर्चा त्या आग्र्याच्या बैठकीमध्ये तो ऐकत होता. ऐकल्यानंतर घरी आला, बीजेपी मध्येच आहे बीजेपी मध्ये, पण घरी आल्यानंतर टेलिफोन केलं, म्हणजे हे 2000 रुपये घेऊन जा. बीजेपी मध्येच आहे मी, पण हे 2000. तिथं म्हणजे ही चर्चा चालली की बामसेप जर समजा देशात आज नसती तर आम्ही हे घटना आतापर्यंत बदलून टाकली असते. हे यांच्यामुळे अडथळा आहे. आम्हाला तो माणूस सांगून राहिला, तो सांगतोय त्यांनीच टेलिफोन करून आम्हाला आमच्या माणसाला येऊन वर्गणी दिली. तेव्हा परिस्थिती, मला काय म्हणायचं, संघटित शक्तीच्या बळावर आपल्याला बदल घडवून आणता येऊ शकतो. आणि ती संघटित शक्ती जर आपल्याला, मी वयाच्या 18 वर्ष 3-4 महिन्याचा असेल, कायद्यानुसार 18 वर्ष पूर्ण झालं की नोकरी करता येते, म्हणून मला नोकरी लागली 18 वर्ष 3-4 महिन्यात असताना सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि तिथं जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा मला ट्रेनिंग देणारा VN पाटील नावाचा व्यक्ती, तो अगोदरच बामसेपचा कार्यकर्ता. तो काय करायचा, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरकारी ट्रेनिंग द्यायचा आणि 6च्या नंतर बामसेपचा ट्रेनिंग द्यायचा. मला डबल ट्रेनिंग माझं सुरू झालं. बामसेपच्या बैठकीला घेऊन जायचं मला. म्हणजे 18 वर्ष 3-4 महिन्याचा असताना आता माझं वर्ष 65 चालू आहे. देशव्यापी 31 राज्यात 567 जिल्ह्यात 4000 पेक्षा जास्त तालुक्यामध्ये 22,000 पेक्षा जास्त ब्लॉक मध्ये आणि 1.5 लाखापेक्षा जास्त गावापर्यंत आम्ही नेटवर्क पसरवले देशामध्ये. कुठे तुम्हाला आश्चर्य वाटेल, लखनौच्या रमाबाई मैदानमध्ये 3-4 लाख लोक फोटो बघून गेले. काल्पनिक नाही, तिथं तुम्हाला ते दिसेल, व्हिडिओ मध्ये दिसेल. ते तिकडे पंजाब मध्ये, JNK मध्ये, आसाम मध्ये. तर हे जे काही संघटित शक्ती आहे, ज्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो की जर आम्हाला सर्व हे प्रश्न निर्माण झालेले आहेत आपल्या समोर, देशासमोर जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते प्रश्न केवळ भाषण करून, चर्चा करून आपल्याला त्यामध्ये बदल घडवता येऊ शकत नाही. भाषणाने आणि संभाषणाने काय करता येऊ शकते, आकलन करता येऊ शकते. ते आकलन तुम्हाला पण व्हावं, स्टेजवर असणाऱ्या लोकांना जसं होते तसं तुम्हाला पण व्हावं म्हणून तुमच्या समोर बोलता येते, बदल घडवता येत नाही. बदल घडवण्याचं जे काम आहे ते संघटित शक्तीच्या बळावरच करता येत. ती संघटित शक्ती जोपर्यंत आपल्या जवळ असणार नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये बदल घडवू शकत नाही. म्हणून मी आयुष्याचा बराचसा वेळ काहीही केलं नाही. मला म्हणजे मी स्वतः सांगून राहील, मी काहीही केलं नाही. संघटन बांधले, काहीच केलं नाही. कुठलंच आंदोलन, काय कांबळे केलं आंदोलन, एकही केलं नाही. आयुष्याचं एकही काम केलं नाही. समाजाचं एकच काम केलं, संघटन बांधलं. आणि मग संघटन बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये लोक काय म्हणायचे, अरे काय क्लास घेतल्याने काय बदल होते काय, तुम्ही ट्रेनिंग घेऊन राहिले, 50, 100, 200 लोक एकत्र करून क्लास भरवता, हे शाळा भरवल्याने बदल होते का. दलित पॅन्थरची लोक आम्हाला म्हणायचे, हे शाळा भरवल्याने होणार का. त्यांना माहित नाही ट्रेनिंग म्हणजे दलित पॅन्थरचा ट्रेनिंगचा काय संबंध नाही ना. हे मी उघड बोलतो, त्याचा काय संबंध आहे ट्रेनिंगचा, याचा विचारधारेचा.
प्रत्येक माणूस दलित पॅन्थरचा त्याला वाटेल तो बोलणार. त्यात एक शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं. आता सांगितलं की नाही सांगितलं कोणी व्हेरीफाय करत नाही. कोणी त्यांना विचारतात कोण बाबासाहेबांच्या किती पुस्तकं वाचले. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. प्राध्यापक SSC आहे, त्यांनी मला जेवण करायला बोलवलं. आठवले साहेबांना बोलवलं. मग आले आठवले साहेब. आले आठवले साहेबांना काय वाटलं की मी काहीतरी बाबासाहेबांच्या पुस्तकावर चर्चा करेन म्हणून त्यांनी अगोदरच होतं. बाबासाहेबांचं एकही पुस्तक मी वाचलेलं नाही. अगोदरच त्यांनी सांगितलं. विनाकारण बाबां के साम चर्चा सुरू करणार, विचारणार ह्या पुस्तकामध्ये ह्याच्यात त्याच्यात कारण बाबां मेहता म्हटल्यानंतर बोलणार गॅरंटी आहे त्यांना. त्यांनी सुरुवात केली. एकही पुस्तक वाचलेलं नाही. इथूनच त्यांनी सुरुवात केली. आता मग चर्चा कशाची करायची संपलं. माझी चर्चाच करून टाकी त्या माणसाने. आता मला चर्चा संपलं. मग त्यांना ती चर्चा बंद करायची. मी दलित पॅन्थरचं उदाहरण सांगणार तुम्हाला. पण लोकांना काय वाटतंय भावा वाचलं अंदाज करतात आणि वाचलं असेल. पुस्तकाची नावं पण माहित नाही. हो वाचलं आतमध्ये जोडा. पुस्तकाची नावही माहित नाही. आता हे संविधानाच्या संबंधामध्ये आपण बोलतो. संविधानाच्या संबंधामध्ये आपल्या किती लोकांनी संविधान वाचलं, किती लोकांना संविधान म्हणजे काय. आता आजकाल आपले बरेचसे लोक काय करतात, पहिले जय भीम म्हणायचे, जय भारत म्हणायचे. आजकाल नवीन लोक बोलताना जय संविधान. त्याला विचारलं वाचलं का संविधान. काय प्रश्न विचारतात त्याला. कोणी विचित्र वाटते. अरे प्रश्न आहे वाचलं काय संविधान. बा ठीक सोपा कर. बघितलं आणि वाचलं सोडून दे. बघितलं का. बघितलं सुद्धा नाही. बस आणखी सोपं दुरून असं दुरून बघितलं 1 किलोमीटरवरून. बरं घरी आणून ठेवलं का पुस्तक दर्शनी भागामध्ये. काही लोकांना बरे महाराष्ट्रात मी बघतो दर्शनी भागामध्ये काय करतात ते ठेवतात. ते तर ठेवलं का. तेव्हा प्रश्न काय आहे की आपण मौलिक ज्याला विचारधारा म्हणतात त्या विचारधारेच्या बाबतीमध्ये आपल्या महापुरुषांचं नाव, ज्याला मराठीमध्ये एक शब्द आहे ढोबळ मानाने आम्ही आंबेडकरवादी आहोत. ढोबळ मानाने आम्ही फुलेवादी आहोत. ढोबळ मानाने आम्ही शाहूवादी आहोत. ढोबळ मानाने समजलं तुम्हाला मराठीतला शब्द ढोबळ मानाने. तर ढोबळ मानाने जेव्हा आम्ही आंबेडकरवादी असतो ना तेव्हा पुस्तक वाचायची जरूरतच नाही. विचारधारी समजून हे जरूरतच नाही. आवश्यकताच नाही. ढोबळ मानाने मराठी शब्द सांगतोय. तर मी मराठीमध्ये कमी बोलतो आज मुद्दाम मराठी बोलून राहिलो. तेव्हा महत्वपूर्ण मुद्दा पुन्हा तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन येतो की देशात जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती बदलांची परिवर्तनाची मागणी करते. त्यासाठी संघटित शक्ती पाहिजे. त्या संघटित शक्तीशिवाय तुम्ही चर्चेने बदल घडवू शकत नाहीत. संघटित शक्ती असेल आणि चर्चा करत असाल तर परिणाम होतो. संघटित शक्ती नसेल आणि चर्चा करत असाल तर ऐकणारे लोक ऐकतात आणि जातात. संघटित शक्तीमध्ये सहभागी असाल तर ऐकणारा फक्त ऐकत नाही तर तो त्या संघटित शक्तीचा भाग असल्यामुळे घरी जाऊन जेवढं शक्य असेल ते परिवर्तनाच्या कामामध्ये सहभागी होतो. त्यासाठी कमीत कमी परिवर्तनाच्या कामामध्ये 5 साधनं प्रत्येक व्यक्तीला द्यावी लागतात. बुद्धी, पैसा, हुनर, समय, श्रम ह्या 5 साधनांना जे लोक देत नाहीत ते संघटित प्रयत्नामध्ये सहभागी नाही आहेत. बुद्धी, पैसा, हुनर, समय, श्रम ही 5 साधनं जे लोक देत नाहीत ते परिवर्तनाच्या कामामध्ये सहभागी नाही आहेत. लक्षात घ्या. कारण मूलभूत मुद्दा सांगतोय. परिवर्तन साधनांच्या शिवाय होत नाही. साधन लागतात. साधनहीन लोक आहोत आम्ही ज्याला बहुजन म्हणतो. ते कोण आहेत बहुजन. SC, ST, OBC, मायनॉरिटी, कुणबी, मराठा साधनहीन लोक आहोत. मग ही जी
जे साधनहीन लोक आहेत त्या साधनहीन लोकांचं आंदोलन साधनाशिवाय चालेल काय? कसं चालेल? कालच्या पेपरची बातमी आहे. 570 कोटी रुपये उद्योगपतींनी मागच्या वर्षी बीजेपीला चंदा म्हणून दिले. 570 कोटी म्हणजे पैसे आहेत ना, मोठ्या प्रमाणात हे पैसा उद्योगपती कोण आला असेल ना, त्या उद्योगपतींच्या फेवरमध्ये ते काम करत आहेत म्हणून तर त्यांना ते देतात ना. त्यात 10% सर्व बाकी सर्व पक्षाच्या लोकांना आणि 570 कोटी एकता बीजेपीच्या लोकांना. त्यांच्याजवळ ही सर्व साधनं असणार आणि आपण सर्व साधनाशिवाय त्यांच्याबरोबर लढणार. अरे कसं काय शक्य आहे? कसं शक्य आहे? अशी लढाई लढणं शक्य नाही. असमान लढाई झाली. अशी असमान लढाई जर तुम्ही लढणार असाल तर लढण्याच्या अगोदरच तुमची हार निश्चित आहे. या सर्व बारकाव्यांचा तुम्हाला अभ्यासपूर्वक काम करता आलं पाहिजे. ह्यासाठी मी ह्या गोष्टी समोर येतो. आणि आणखी एक महत्वपूर्ण मुद्दा सांगतो. समजा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकत नाही, मला काही फरक पडत नाही. अरे लक्षात, मी तुम्हाला सांगून राहिलो आणि तुम्ही ऐकून राहिले त्याच्याकडे लक्ष देणार नाही, मला काही फरक पडत नाही. कारण मी एक संघटित शक्तीचा प्रतिनिधी आहे. माझ्याजवळ अगोदरच संघटित शक्ती आहे. मी त्याच्या बळावर बोलून राहिलो, तुमच्या बळावर नाही. त्या बळावर बोलून राहिलो, ज्या बळावर 47 ते 48 वर्ष मी लावले, ते जे इन्व्हेस्टमेंट केलं त्याच्या बळावर करोड रुपये आम्ही सुद्धा गोळा करतोय संपूर्ण देशामध्ये. लोक आम्हाला सहजासहजी देतात नाही, गोळा करतोय आम्ही. आमच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आम्ही गोळा करतो. तेव्हा महत्वपूर्ण मुद्दा असा आहे, तो महत्वपूर्ण मुद्दा या देशामध्ये आज सर्वात जास्त आपल्याला आवश्यक असणाऱ्या बाबीमध्ये परिवर्तन घडवणं आवश्यक आहे आणि त्या परिवर्तनासाठी संघटित शक्तीची आवश्यकता आहे. संघटित शक्तीच्या शिवाय जेवढ्या प्रश्नांवर या मंचकावर आम्ही बोललो ते प्रश्न तसेच कायम राहतील जर आपण बदल करण्यासाठी संघटित शक्तीचा उपयोग करणार नाही. उपयोग करण्यासाठी ती असावी लागते. ते असल्यानंतरच तुम्ही त्यांच्याबरोबर मुकाबला करण्याच्या बाबतीमध्ये बोलू शकता, अन्यथा नाही. तर आखरी मुद्दा, नरेंद्र मोदी च्या रेफरन्स मध्ये मी तुम्हाला समजून यावे यासाठी 131 मेंबर पार्लमेंट शेड्यूल कास्टचे आणि शेड्यूल ट्राईबचे पार्लमेंट मध्ये निवडून जातात. ते निवडून जाणारे प्रतिनिधी हे 30, 31, 32च्या कालावधीमध्ये जे जॉईंट इलेक्टोरेट गांधीजींनी उपवास करून आमच्या लोकांवर थोपवले, त्या जॉईंट इलेक्टोरेट मध्ये काँग्रेसचे लोक निवडून येत होते. SC ST चे लोक आता 303 मतदारसंघामध्ये बीजेपीचे लोक निवडून आलेले आहेत. त्यामध्ये 76 शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे लोक निवडून आलेले आहेत. गांधीजींनी RSS ला मदत केली, आश्चर्याची गोष्ट आहे. गांधीजींनी बीजेपीला मदत केली, आश्चर्याची गोष्ट आहे. हे बऱ्याचशा लोकांना हे गोष्ट कळणार नाही, मी किती काय सांगतो. 1932 ला जे जॉईंट इलेक्टोरेट गांधीजींनी उपवास करून जबरदस्तीने बाबासाहेब आंबेडकरांवर थोपवलं आणि पुन्हा पॅक केला, त्याच्यातून जे जॉईंट इलेक्टोरेट आले, त्या जॉईंट इलेक्टोरेट मधून जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे लोक, त्यांना शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे लोक मतदान देत नाहीत तरी निवडून येतात. ते शेड्यूल कास्टचे शेड्यूल ट्राईबचे लोक त्यांना मतदान देत नाही तरी निवडून येतात. आणि ते जॉईंट इलेक्टोरेटचा जो सिस्टम आहे, तो सिस्टम ह्या लोकांवर थोपवल्यामुळे निवडून येतात. काल ते काँग्रेसला मदत करत होते जॉईंट इलेक्टोरेट, आज बीजेपीला मदत करतात जॉईंट इलेक्टोरेट. कारण 303 मतदारसंघांपैकी 76 खासदार शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे भारतीय जनता पक्षाच्या मध्ये निवडून आलेले आहेत. 303 मधून 76 मायनस करा, हे सरकार गडगडून पडले राहणार का? हो कांबळे,
राहते. मग म्हणून राहिलो, आकड्यानिशी बोलून राहिलो की गांधीजी कसं काय मदत करून राहिले आपल्या RSSला. हे गांधीजींनी मदत केली ना RSSला बहुमत मिळवून देण्यासाठी. या जॉईंट इलेक्टेडमुळे कालपर्यंत ते काँग्रेसला मदत करत होतं जॉईंट इलेक्टेड, आता RSSला मदत करून राहिले ना. किती लोकांना हे बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्टचे आणि शेड्यूल ट्राईबचे रिप्रेझेंटेटिव्ह हे सेपरेट इलेक्टेड मध्ये निवडून गेले असते, त्यांचं सरकार म्हणलं असतं, म्हणलं असतं 200% गॅरंटी सांगतो, म्हणलं नसतं. ह्यांचं सोडा, 1952लाच काँग्रेसचं सरकार बनलं नसतं. जवाहरलाल नेहरू या लोकांच्या मदतीशिवाय प्रधानमंत्री होऊ शकला नसता. म्हणजे वर्तमान काळामध्ये जी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे, त्या रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी मध्ये जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे लोक सेपरेट इलेक्टेड मध्ये त्यांच्या बाजूला उभं राहणार नव्हते, ते जॉईंट इलेक्टेड मध्ये काँग्रेसच्या बाजूला उभे आहेत आणि बीजेपीच्या बाजूला उभे आहेत. ही व्यवस्था कोणी निर्माण केली? आपण फक्त काल परवा आलेल्या बीजेपीच्या लोकांनाच फक्त जबाबदार धरतो. मला असं वाटतं हे अभ्यास करण्याची पद्धत चुकीची. फक्त बीजेपीचे लोक जबाबदार आहेत, बीजेपीच्या लोकांमुळे संविधान धोक्यात आलेलं आहे. मला वाटतं चुकीची विश्लेषण आहे, चुकीचं विश्लेषण. केवळ बीजेपीच्या लोकांनी संविधान धोक्यात आलेलं नाही आहे. हे रिप्रेझेंटेटिव्ह जी डेमोक्रेसी आहे त्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना से नाहीये. से आहे कोणी आवाज संसदेमध्ये बोलणारा एक तरी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा म्हणून संसदेत बोलतो. तो काँग्रेसचा होता तरी बोलत नव्हता, तो बीजेपीचा आहे तरी बोलत नाही. काय फरक आहे काँग्रेस बीजेपी मध्ये? आमच्या दृष्टिकोनातून काँग्रेसवाले बोलू देत नव्हते, बीजेपी वाले बोलू देत नाही. काय याचा अर्थ असा की ही जी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे, या रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीचा नव्याने विचार करणं आवश्यक आहे. आपण जेव्हा संविधानाचा विचार करतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये संविधान सुपूर्द करत असताना रिटर्न मध्ये बाबासाहेबांचं भाषण आहे, वाचून घ्या. ते काय म्हणतात? सर्वच मतांशी मी सहमत नाही आहे, परंतु मला हे बहुमतानं पास केलेलं संविधान मान्य आहे. प्राध्यापक साहेब बरोबर आहे, कारण हे प्राध्यापक आहेत, मी प्राध्यापक नसल्यामुळे मला त्यांची मदत घ्यावी लागत आहे. फॅक्ट सांगतो बाबासाहेब भाषण ज्या दिवशी घटना सुपूर्द केली त्या दिवशी रेकॉर्ड मधलं सांगून राहिले. जे महत्वपूर्ण बाब आहे ते माझ्या डोक्यातच राहतात. कॉम्प्युटर बरोबर काढतोय मी ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला. हे बाबासाहेबांनी बोललेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जी घटना 26 जानेवारी 1950 लागू झालेली आहे त्या घटनेशी बाबासाहेब आंबेडकर 100% सहमत होते. खरं नाही आहे. अनेक गोष्टीची ते सहमत नव्हते, पण ते लोकशाहीवादी असल्यामुळे काय म्हणाले, बहुमताने पास केलेली घटना मला त्या बहुमताच्या घटनेमध्ये तर जॉईंट इलेक्टेड आहे, त्या बहुमताच्या घटनेमध्ये तर जॉईंट इलेक्टेड मुळे निर्माण झालेले शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधले लोक ज्यांना बोलू सुद्धा दिले जात नाही, संसदेमध्ये विधानसभेमध्ये बोलू दिले जात नाही. मग शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या लोकांना बोलू दिला जात नाही हा कायदा आहे, घटना आहे. 330 आर्टिकल 332 आर्टिकलचे समोर आहे. ही गोष्ट कायद्याच्या बाहेर लागू केली ओबीसीला. ओबीसीचा कोण माणूस बोलतो? आता देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काय बोलतो? म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युशनल लँग्वेज मध्ये जो शब्द प्रयोग केला तो शब्द काय आहे? नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह. बाबासाहेब काय म्हणायचे? रियल रिप्रेझेंटेटिव्ह. आम्हाला रियल रिप्रेझेंटेटिव्ह हवा, परंतु SC STच्या लोकांना नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह मिळाला. अँड नॉमिनेटेड बाय काँग्रेस कोण चालवतंय? ब्राह्मण. बीजेपी कोण चालवतंय? ब्राह्मण. मग हे लोक ज्या SC STच्या लोकांना नॉमिनेट करतात ते ब्राह्मणांचे नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत.
आता ब्राह्मणांचे नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह हा शब्द जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर गावठी भाषेतला सांगतो, बामणाचे ठेवलेले आमदार. देशी भाषा हे गावठी माणूस आहे, गावात ठेवलेले आमदार. या ठिकाणी काही महिला आहेत, त्यांना वाईट वाटेल नाही, मी तो शब्द वापरला असता, वाईट वाटेल म्हणून तो शब्द वापरत नाही, म्हणून फक्त ठेवलेले आमदार. ते ठेवलेले आमदार आहे. मग जे ठेवतात त्यांचं चालते, ज्यांना ठेवलं जाते त्यांना त्यांचं चालते, जे ठेवतात त्यांचं चालते ना, ते चालवतात, त्यांना बोलून देत नाही. नरेंद्र मोदी कोण आहे? नरेंद्र मोदी ओबीसीचा प्रधानमंत्री आहे. लोकांनी ओबीसीचा म्हणून मतदान केलं. ओबीसीच्या लोकांनी मतदान केलं की सर्व लोक ओबीसीची जाती आधारित गिनती करत नाहीत, हा करेल. पण तो नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह बाय RSS ब्राह्मण झालं प्रूफ. नरेंद्र मोदीला जर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार दिला असता तर त्यांनी ओबीसीची जाती आधारित गिनती करण्याचा निर्णय घेतला असता, परंतु त्याला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, तो निर्णय RSS कडे आहे. म्हणून ओबीसीचा प्रधानमंत्री असताना ओबीसीची जाती आधारित मोजणी करत नाही. अरे मोजणीच नाही तर आकडे नाहीत तर प्लॅनिंग बनवणार कसं? विकास 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 विकास. अरे योजना बनवण्यासाठी आकडे पाहिजेत रे बाबा. आकडेच नाहीत तर प्लॅनिंग कसं? प्लॅनिंगच नाही तर विकास कसा? प्रूव्ह होतंय की नरेंद्र मोदी जरी देशाचा प्रधानमंत्री असला तरी तो RSSचा नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यामुळे तो ओबीसीचा प्रतिनिधी नाही. झालं. कायद्यानं SC ST ओबीसीच्या लोकांना जी गोष्ट लागू करण्यात आली ती गोष्ट कायदा ना करता ओबीसीने लागू केली. ओबीसीसाठी SC ST साठी 330 332 चा कायदा घटनेमध्ये आहे, ओबीसी साठी आहे नाही आहे, नसताना लागू केलेला आहे. तशा पद्धतीचं काम चालू आहे. तेव्हा डेमोक्रेसीमध्ये रिअल रिप्रेझेंटेटिव्ह असले पाहिजेत. ही लढाई 1919 पासून बाबासाहेब आंबेडकर लढत होते. 32 ला त्यांना यश मिळालं, परंतु गांधीजींनी उपवास करून ते संपवून टाकलं. ते संकट डोक्यावर बसलंय. हे RSS जे डोक्यावर बसलं नाही, हे त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे जॉईंट डायरेक्टरेट काम करून राहिलंय. यांना संपवायचं असेल तर पुन्हा सेपरेट डायरेक्टरेट उभं करावं लागेल, तर मुळासकट हे लोक कोळबळून पडतील. परिस्थिती जर बदलवायची असेल तर लढाई लढावं लागेल आणि प्रत्येक लढाईसाठी रणनीती आवश्यक असते. रण आणि नीती. रण म्हणजे युद्ध, युद्धाची नीती पहिल्यांदा असावी लागते, लढाई नंतर करायची असते. तेव्हा आपल्याला येत्या कालावधीमध्ये ही लढाई फार पहिल्यांदा डोक्याने लढावी लागेल, रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर रणनीती बनवावी लागेल आणि मग लढावी लागेल, तर आपल्याला याच्यामध्ये यश मिळवता येईल. सहजासहजी यश मिळवणं शक्य नाही आहे. तेव्हा डोकं लागेल, बुद्धी लागेल आणि संघटित शक्ती लागेल, तर बदल घडवता येतो, अन्यथा बदल घडवता येत नाही. ती संघटित शक्ती निर्माण केली पाहिजे आणि संघटित शक्ती असेल तर त्याच्या पाठीमागं समर्थन उभं केलं पाहिजे. आता तुम्हाला समर्थन उभं करण्यासाठीचा एक पर्याय आहे, रेडीमेड. जास्त मेहनत करायची जरूरत नाही. एवढं मोठं उभं केले आणि कुठल्याही जिल्ह्यात जा भारतामध्ये, कुठे विचारा बाबा, कुठे जा. पूर्वी आम्ही जातो रेल्वेने येतो ना, सांगतो टेलीफोन, अरे इतने बजे वो ट्रेन पहुंचने वाली स्टेशन पर जरा नाश्ता लेके आओ. आगे अरे वो इतने बजे ट्रेन पहुंचने वाली है, खाना लेके आओ. आ जाता. प्रत्येक ठिकाणी देशभरातल्या कुठल्याही. सांगायचा मुद्दा असा की मोठा बदल जर घडवायचा असेल तर मोठी संघटित शक्ती लागते, त्याशिवाय मोठा बदल घडवता येणार नाही. देशावर जे संकट आलेलं आहे ते सहजासहजी आलेलं नाही आहे, ते 100 वर्षाच्या बॅकग्राऊंडच्या हिस्ट्री मधून उदयास आलेलं आहे. ते त्यामध्ये केवळ RSSचेच लोक जबाबदार आहेत हे म्हणणं बरोबर नाही आहे, हे म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे
समस्यांचं सरलीकरण होईल, समाधान करता येणार नाही. तेव्हा त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल, संघटितपणे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुम्ही विचार करावा, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. जास्त सांगण्यात आता काही फार जास्त वेळ नाही आपल्याला. येत्या दशकामध्ये बऱ्याचशा गोष्टी करून दाखवाव्या लागतील, तरच आपल्याला मार्ग आहे. धन्यवाद.